चिंतनामध्ये तर्क असतो आणि तर्काने रूपांतरण होऊ शकत नाही. देव आहे की नाही हा विषय असेल. तर्काने सांगायचं अरे सृष्टी चाली कशी, कोणीतरी निर्माण करणार असला पाहिजे की नाही, हा तर्क झाला. त्याला पुढे काही बोलता येत नाही, तो म्हणतो ठीक आहे, पण मनाने ॲक्सेप्ट करत नाही. कारण तर्काने कुठलंच रूपांतरण होत नाही आणि स्वीकारही होत नाही. वादविवाद स्पर्धा होते, संघर्ष घडतो. उलट अहंकार दुखावला जातो. पुढच्या व्यक्तीचा अहंकार दुखावला जातो की तुम्हाला लिहिता आलं नाही, तुम्हाला बोलता आलं नाही, तुम्हाला चालता आलं नाही, तुम्हाला बरोबर करता आलं नाही, तुम्हाला सांगता आलं नाही, तुम्हाला भाषण जमलं नाही, तुम्हाला विषयाची जाण नाही. अहंकार दुखावला जातो, बाकी काही होत नाही. चिंतन तर्काने सुरू होते व मनन श्रवणाने सुरू होते. मनन पूर्ण श्रवण, श्रवण आता मागचं सगळं ऐका. चिंतनामध्ये संघर्ष असतो. काही ॲक्सेप्ट करतात, काही लगेच ॲक्सेप्ट करतात, लगेच सांगायचं असतं. चिंतनामध्ये चुका काय आहेत तो माणूस शोधतो. मननामध्ये गुणवत्ता शोधेल. लक्षात घ्या चिंतन आणि मननामधला फरक. भगवान कृष्ण रस्त्याने निघाले, अर्जुनही बरोबर होता. त्याच वेळेस एक कुत्र मेलेलं सापडलं रस्त्यात. वास येत होता, दुर्गंधी. अर्जुनानं लगेच आपली हातरुमाल काढला आणि नाकाला लावला. आणि भगवान कृष्ण त्याला म्हणतायत किती सुंदर आहेत रे याचे दात. एकाने काय पाहिलं, त्याच्यातलं सौंदर्य पाहिलं. एकाने काय पाहिलं, वाईट भाग पाहिला. जो वाईट भाग पाहतो तो चिंतनाचा माणूस असतो आणि जो त्याच्यातला चांगला भाग पाहतो तो असतो मननाचा. क्वालिटी. म्हणून तुमच्यामध्ये देखील श्रवण केल्यानंतर जे मनन करायचं असतं त्या चिंतना म्हणजे त्या सांगण्यामध्ये पूर्ण श्रवण ऐकल्यानंतर गुरुचा असो की कुठल्याही वक्त्याचा असो, ऐकल्यानंतर मग मात्र पूर्णपणे शोधायचं की याच्यातली गुणवत्ता काय. नाही तर दोषच काढतात. ते असं बोलले, सासू आणि सुनेवरच बोलले, आम्हालाच पाहून बोलले का काय. अरे त्यानं इतकं मोठं भारूड जे सांगितलं बाकीचं ते पहा ना. नाही बहुतेक ते मलाच बोलले. आणि उद्यापासून ज्ञानेश्वरी बंद. आम्हाला रोख, आम्हाला वाटतं ते आम्हालाच बोलले. असं बोलायचं नाही, त्यांनी एकांतात बोलवायचं. घडलंय असं म्हणजे सासू सुनाचंच नाही घडलं, अनेक गोष्टीत साधक असे बोलू लागतात. गुणवत्ता त्याची काय, बाकीची काही नाही. मननामध्ये गुणवत्ता तो शोधेल आणि याच्यामध्ये दोष शोधेल. साधूगड असे असतात का, पॅन्ट घालतात, बुशर्ट घालतात, काय करायचं तुम्हाला. नाही नागवे असले पाहिजेत, नागवे. साधून काही मागूच नाही. चिंतनामध्ये चुका काय होतो माणूस शोधतो, मननामध्ये गुणवत्ता शोधे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अप्रोच इथून सुरू होतो. चिंतनामध्ये निगेटिव्हचा अप्रोच जास्त असतो आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच असतो. मनन सहानुभूतीने व प्रेमाने सुरू होते. अरे या वक्ता इतका तळमळीनं बोलला, त्याच्याकडे पाहण्याचा, त्या प्रत्येक वाक्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रेमाचा आणि सहानुभूतीचा असतो. चिंतनामध्ये तडाखीच लावतात, तडाखीच लागले जातात. म्हणजे युक्तिपूर्वक विचार केला यालाच मनन म्हणतात. युक्तिपूर्वक विचार म्हणजे सहानुभूती, प्रेमाने पूर्ण ऐकणं आणि विचार करणं की याच्यातलं तथ्यांश काढलं पाहिजे, नवनीत काढलं पाहिजे. आणि म्हणून पहा संस्कृतलं ते वाक्य मी सांगितलं होतं, कुठलं, युक्तिपूर्वक विचार. युक्ता स्वभावितत्वा संधानम मननम तु तत्. युक्तिपूर्वक विचार शब्दाचा अर्थ एवढा मोठा आहे.
प्रेमाने सहानुभूतीने विचार. गुरुचं चिरफाड नाही करायची, हे असं का बोलले, अरे हे बोलले त्याच्या तथ्यांश आहे, काहीतरी आहे. एक गुलाबाचं झाड असेल, चिंतनाचा माणूस गेला, 1000 काटे आणि एकच गुलाब. नाटक केलंय गुलाब फुलवण्याचं. खरं याला काटेच द्यायचे. मननाचा जो माणूस जातो, वा वा वा, इतक्या काट्यात एक गुलाब फुलला. अरे हे काटे आहेत ना, रक्षणाकरता दिलेले आहेत. आणि हा म्हणतो चिंतनाचं मला टोचण्याकरता दिलेत, गुलाब मिळूच नाही. हा दोन भावातला फरक असतो, त्याच्यातलं शोधायचं असतं. आम्हाला सांगतात 8 तास साधना केली पाहिजे, डबा कधी करावा पोराचा, मनातच विचार करतात. ज्ञानेश्वरीला यायचं म्हणतात, आम्ही कसं काय विचार करावा, काम कधी करावं, झाडू काढायला हे येतील का आमच्या घरी, असाच सगळा विचार असतो. हे चिंतन मनन नाही, संघर्ष आहे. पाहिजे त्या गोष्टीचा स्वीकार आणि बाकीचा अस्वीकार आहे. मनन तसं नाही आहे. अरे हे योग्य बोलतात, खरंच आपलं आयुष्य जाईल, काय होणार पुढे. आज इंद्रिय चालतात तोपर्यंत आपण करू शकत नाही, इंद्रिय एकदा गलितगात्र झाल्यानंतर आपण काय करू शकू, असं मनन विचार करेल. पहा दोन्ही विचारामधला फरक. चुका काढत गेल्याने आंतरिक विकास होत नाही. चुका जर तुम्ही काढत गेले, आंतरिक विकास होत नाही, आत्मविकास विसरून जा. चिंतन कृष्ण पक्ष आहे, मनन शुक्ल पक्ष आहे. मनन म्हणजे त्याचं नवनीत काढायचं आणि त्याप्रमाणे विचार करायचा. येस, याच्यातलं नवनीत हे. तिसरा पॉइंट, निधिध्यासन. श्रवण प्लस मनन दोन्ही मिळून जे नवनीत बाहेर येतं, दुधाचं दही करणं, दूध श्रवण, दही मनन, घुसळून नवनीत लोणी. नवनीतामधून ऐक्य, एक ताणता गवसली की निधिध्यासन झाले. थोडक्यात म्हणजे मनन ज्या गोष्टीचा स्वीकार केलाय त्याच्यावर ते अंमलबजावणी करणे, निधिध्यासन. ध्यास लागला पाहिजे, आत्मविकासाचा ध्यास त्या मननामधून लागला पाहिजे. मला हे झालंच पाहिजे, मी हे केलंच पाहिजे. विद्यार्थ्याने देखील असं ध्यास लावायला हरकत नाही. हे सगळं विद्यार्थ्यासाठी देखील लागू पडतं, व्यवहारातही लागू पडतं, फक्त अध्यात्मात लागू पडतं असं नाही. म्हणून श्रवणीय विद्यार्थी पाहिजे, नंतर त्यांनी मनन केलं पाहिजे. की आपण एवढं मोठं पुस्तकात हा धडा वाचला, त्याचं नंतर मनन करायचं. मनन म्हणजे शेवटी स्मृतीनं आठवणं, असा अर्थ घ्या. जे भिनलंय, एक एक वाक्य भिनलं की ते आठवायचं. निधिध्यासन. गुरुवाक्य ऐकले, अनुभवलं, मनन केलं, मग त्या बोधवाक्याचा स्पर्श, दिव्य स्पर्श मनाला होतो. मनन असेल तर, तर्क असेल तर तुम्ही संघर्ष कराल. असं बोलायला नको होतं, यांना काय लागतं. स्पर्श केला, नंतर त्याचा स्वाद घेतला आणि तुम्ही बुडून गेलात, त्याच्यावर ते अनुसंधान ठेवलं, निधिध्यासन. अनुभवलं, पक्क केलं, तो प्रयोग सारखा पक्का करायचा, गिरवायचा, घोटायचा.
थोडक्यात एक प्रयोग दिला, श्रवण पूर्ण केलं. मनन केलं म्हणजे काय केलं तुम्ही? पूर्ण ठसला, केलंच पाहिजे, स्वीकार केला पूर्ण अंशाने. निधिध्यासन म्हणजे अनुभवाकडे वळलात आणि ते पक्क केलं, आता मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. अखंडपणे अनुसंधान, व्यवहाराची सरळी मात, अखंडित अनुसंधान. एक क्षणालाही तो प्रयोग नाठवू नये, आठवलाच पाहिजे. एक क्षणभर देखील परमात्म्याचा विसर नाही. एक क्षणभर साधनेच्या त्या प्रोसेसचा विचार नाही, त्या प्रयोगाचा विसर नाही, कशाचाही विसर नाही. त्याला म्हणतात अनुसंधान. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचे रूपडे. खाली पाहे अथवा वरी, जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकोनिया पाहे विठ्ठल पुढे उभा राहे. अणुरेणू चक्रपाणी, झाली नामयाची जणी. जनाबाईंचा अभंग. एक क्षणभर देखील त्याला आपण विसरत नाही. आणि आपल्याला कधी कधी आठवतं म्हणजे न श्रवण आहे, न मनन आहे, आणि न निधिध्यासन आहे. आणि अशा साधकाला भगवान कृष्ण जरी उतरले पूर्ण करू शकणार नाही. बाकीच्यांचं जाऊ द्या. निधिध्यासन, त्यावर अनुसंधान ठेवले. आचरण प्लस व्यवहार साधनामय म्हणजे निधिध्यासन. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघात झाला माझा हरी. कांद्यातही विठोबा दिसतो. निधिध्यासन, ध्यास लागलेला आहे. गोपिका मथुरेला दही दूध घेऊन विकायला गेल्यानंतर लोणी घ्या, दही घ्या म्हणत नसत. मथुरेच्या सगळ्या स्त्रिया ललना ज्यावेळेस लोणी घ्यायला, विकत घ्यायला यायच्या गोकुळातल्या गोपिकांकडनं, त्यावेळेस ह्या म्हणायच्या कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, लोणी घ्या वाक्यच यायचं नाही. निधिध्यासन, ध्यास लागलाय, अखंडित ध्यास. निधिध्यास, आत्म्याचा ध्यास अनुसंधानातून घडतं. पण ते ठसलं पाहिजे, मुरलं पाहिजे, जिरलं पाहिजे. व्यवहार साधनामय पूर्ण. जाणतेने गुरु भजिजे तर हे घडेल. एक एक श्रवण मनन त्याच क्वालिटीचं आणि निधिध्यासन त्याच क्वालिटीचं. आता श्रवण केलंय, मनन केलंय, पूर्ण पटलंय, आचरणात आणायचं की सुट्टी दिली आपण. 8 तास साधना नाही होत, 4 तास होत नाही, 2 तास होत नाही, 1 तास होत नाही, काहीच होत नाही. मग काय होतं? ऐकणं आणि मध्ये मध्ये झोपणं आणि मधून मधून डल्ला मारणं, बाकी काहीच होत नाही. आम्ही इतक्या वर्षापासून आहोत. अरे पुजारी, प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही तिरुपतीला गेल्यानंतर 5 मिनिटाकरता कितीतरी पैसे देता. तो पुजारी रात्रंदिवस विचारत खरी, बालाजी स्वप्नात तरी कधी आला होता का? अखंडित जे स्पर्श करतात, जे अभिषेक करतात, जे मंत्र फेकतात, त्यांचं तरी भलं झालंय का? काय निधिध्यासन टेक्निकल ड्रिल आहे.
अरे माऊलींच्या समाधीचा स्पर्श करण्याकरिता आपण डोकं ठेवण्याकरिता लोक आसुसलेले असतात भक्तगण, ते तर सारखं हे करतात. काय झालाय फायदा विचारा एकदा. थोडंच दृष्टी पाहिजे. म्हणून अंगात भिनलं पाहिजे, अनुसंधान झालं पाहिजे, जिरलं पाहिजे, मुरलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे. म्हणजे निधिध्यासन टिकवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. पण टिकवलं पण वाढलंच नाही, तेही उपयोग नाही. जाणतेने गुरु भजिजे, साधकाने मूर्खपणाने विचार करू नये की माझं खरं आहे. मग गुरु शोधू नका, व्यक्तिमत्वाला गुरु वाक्याने बदलून घ्या. म्हणजे निधिध्यासन तुम्ही स्वतःला बदलून घ्या, पूर्ण बदला, ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. मी महावीरांवर ज्यावेळेस बोललो होतो, ऑडिओ झालेली आहे, ओशो, महावीर आणि ज्ञानेश्वर असं कम्पॅरेटिव्हली विषय मांडला होता. पूर्ण बदल झाला पाहिजे. पहिले महावीर, नंतरचे महावीर, पहिले वाल्या कोळी, नंतरचे वाल्मिकी ऋषी, पूर्ण बदल म्हणजे निधिध्यासन. पूर्ण बदल झाला पाहिजे. दोघांचे तरंग जुळले पाहिजेत, गुरूंचे आणि शिष्यांचे विचार जुळले पाहिजेत, आत्मसात झाले पाहिजेत. निधिध्यासन हे लवकर होणार नाही. अनेक जन्माचे कुसंस्कार आहेत आपल्यावर, ते जे ऐकलं त्यानुरूप जीवन ढाळल्याच गेलं पाहिजे, त्याला निधिध्यासन म्हणतात. तसंच झालं पाहिजे, त्या मुशीतून बाहेर आला पाहिजे. यस, मी पूर्ण बदललोय. पहिला जो मी आहे ना, तो मेलोय. पहिला आपल्यातला माणूस मरावा लागतो आणि देव माणूस जन्मला, पहिलं सगळं संपावं लागतं. दॅट इज निधिध्यासन. एवढं ऐकायचं आणि एवढे अनुभव घ्यायचे हे गुरु करतात. पण त्याच्यासाठीची आपल्याला जाणतेने गुरु भजिजे. शेवटचं राहिलं समाधी. फार नाही बोलणार, थोडं बोलू. ध्याता ध्यान याचा त्याग करून ध्येयाकडे चित्त वाहणे. श्रुतींचं वाक्य पुन्हा घेऊ. एकतानत्वमेताधी निधिध्यासनमुच्यते. धात्रध्याने परित्यज्य क्रमादये एक गोचरम निवात दीपवश्चित्तम समाधीर्भिधीयते. एखादा दिवा वात नसलेल्या जाग्यावर ते ज्योत ठेवणं जी कधीच हालत नाही, तिला समाधी म्हणतात. ध्याता ध्यान याचा त्याग करून ध्येयाकडे चित्त वाहणे. जसे वायुरूप स्थानावर दिवा ठेवला, निश्चलता म्हणजे समाधी. समाधी मिळाली नाही म्हणून पीडा आहे. आज्ञेय ज्ञेय बनतं. आज्ञेय म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही ते ज्ञान होतं. आत्मा तुम्हाला दिसत नाही, तो प्रत्यक्ष दिसू लागतो. समाधी. ध्याता ध्येय ध्यान ध्येय राहावा, पण ध्याता ध्यान आणि ध्येय यापैकी एकच उरलं पाहिजे, त्याला समाधी म्हणतात. ध्याता म्हणजे करणारा, साधक. ध्येय परमेश्वर, आत्मप्राप्ती. ध्यान प्रोसेस, मार्ग. परमेश्वर एका बाजूला आहे, ध्येय एका बाजूला, ध्याता आहे हा साधक किंवा भक्त. त्याच्यामध्ये जो पूल आहे ते म्हणजे ध्यान. त्या पुलावरून चढायचं ध्यानाच्या. याच्यापैकी एक उरलं पाहिजे. म्हणून पहा महावाक्य काय असतात. अहम ब्रह्मास्मी, पूर्ण पात्रता आली. 4 वेद मंत्राचे 4 उपदेश गुरु देत असतात किंवा आत्मा स्वतः प्रगट होऊन देत असतो. त्यावेळेस त्या महावाक्यांचे अनुभव समाधीमध्ये रूपांतरित होतात.
1969 हा अनुभव आम्हाला बाप्पासाहेबांनी दिला नक्षत्रवाडीला. महिना दीड महिने आम्ही जाऊन राहायचो. आणि या ब्रह्मसाक्षात्काराचा अनुभव, आपली पात्रता जर शारीरिक तशी नसेल तर गुरुबोध देतात, सविकल्प समाधी लागते. अहम ब्रह्मास्मी 4 वेदाचे 4 मंत्र पूर्वी ऐकावे लागतात. आम्हाला 1 महिन्याकरता ऐकवले होते. 6 महिने 1 वर्ष ऐकायचे. प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म असा उच्चार देव करतो, तो ऐकायचा आहे, आपण नाही उच्चार करायचा आहे. फक्त ध्यान देऊन बसायचं आहे. उच्चार भगवान करतो, तो ऐकायचा आहे. अनाहत नाद, तो ऐकायचा आहे. विज्ञानम ब्रह्म, विज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, तत्वमसी. आता नाही सांगत अर्थ, खूप वेळ आहे. तत्वमसीचा अर्थ देखील तूच उर. अहम ब्रह्मास्मीचा अर्थ मीच उरावा. पहा शब्द कसे आहेत. भगवंता तूच राहा, मी संपून जावा. अहम ब्रह्मास्मी, मीच उरावा, कोणीच राहू नये शिल्लक. नो ध्याता, नो ध्यान, नो देह, किंवा एकच राहावा. ध्यान म्हणजे ध्याता ध्येयाकडे धावतो, ते धावणे म्हणजे प्रवाह. ध्यान म्हणजे प्रवाह आहे. ध्याता हा भक्त भगवंताकडे धावतो आणि ज्या याच्यावर ते आरूढ होतो त्याला ध्यान म्हणतात. आता उपनिषदत महावीर आणि सांख्यशास्त्र किंवा बुद्ध यांच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो कसा सांगतो. उपनिषद म्हणतं ध्येय राहिले पाहिजे, भक्ती देखील म्हणते ध्येय राहिले पाहिजे, म्हणजे परमेश्वर राहिला पाहिजे. जिकडे पाहे तिकडे हरी, डोळे झाकून या पाहे, विठ्ठल पुढे उभा राहे. तुका नाम हरहुनी, हरी झाला त्रिभुवनी. मी देव झालो, देव पहावया गेलो, तेथे देवची होनी ठेलो. मी संपलो आणि देवच मी झालो. देव उरला. भक्ती म्हणते देव उरावा. लक्षात का? ध्येय राहिले पाहिजे. भक्ती म्हणते, उपनिषद म्हणतात परमेश्वर राहावा, बाकी संपावं. महावीर म्हणतात ध्याता राहावा, आत्मा राहावा, परमात्मा संपावा. बुद्ध म्हणतात आत्मा राहावा, परमात्मा संपावा. सांख्यशास्त्र म्हणते ध्येय नको, ध्याताही नको, ध्यान राहावं. फक्त अवेअरनेस, बोध राहावा. फरक काहीही नाही, एक उरावा. एवढं सगळ्यांनी मान्य केलंय की नाही? कोणी ध्याता राहिलं म्हणतं, कोणी ध्यान राहिलं म्हणतं, कोणी ध्याता, ध्यान आणि ध्येय कुठलंही राहिलं, फरक काही नाही. भांड्यातलं, ह्या भांड्यातलं पाणी याच्यात टाकलं, ग्लासाचं याच्यात टाकलं, उरलं एक, लोणी झालंय ना, विषय संपला. इफेक्ट सारखा आहे ना, एकच उरलाय ना, विषय संपला. आणि काहींनी असं म्हटलंय, काही उपनिषदांनी, तिन्ही राहू नये, तुर्या राहावी. तुर्या, तुर्या अवस्था ऐकला ना शब्द? तुर्या, तुर्या राहावी. ठीक आहे, एक राहावं ना, बाकी सगळं संपावं. म्हणून श्रोता ऐकताना एक राहायला पाहिजे, वक्ता सांगताना एकच राहायला पाहिजे, त्याच्यापुढे काहीच असू नये. अध्ययन मनन याच्यामधून अनुभवलं पाहिजे, एक एक शब्द अनुभवला पाहिजे, टिकवला पाहिजे, अनुसंधानात वाढवला पाहिजे, समाधामध्ये एकच राहायला पाहिजे. ठाईच मुरला अनुभवे, संपला तो.
काही उरू नये. देव नाही देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येते, भाव नाही भक्ती मोक्ष नाही मुक्ती, तुकाराम म्हणतात. देव नाही देऊळ नाही काही काही नाही, काही राहिलं नाही पाहिजे शिल्लक. याला म्हणतात समाधी. हे चारी प्रोसेस मधून जाण्याकरिता किती कॉशसली जावं लागणार आहे, किती पद्धतीनं कसं तुम्हाला जावं लागणार आहे. म्हणून जाण तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे. आता जो विषय घेईल, जाण तेणे गुरु भजिजे, खरं म्हणजे सिद्ध गुरु मिळाले. तुम्ही श्रोतेही पण झालात, निधिध्यासन चाललंय, मनन चाललंय, अभ्यास चालू आहे, पण काही मधून मधून चुका होत आहेत, काही कल्पना येत आहेत, त्या देखील येता कामा नयेत. आणि म्हणून मागच्या कॅसेटमध्ये पाहिलं होतं, कबीरांचे शिष्य, काय नाव, ज्यांचं आपण हे रजब, कबीरांचे शिष्य रजब. रज्जब कसे शिष्य झाले? घोड्यावरून चालले होते लग्न लावायला, घोड्यावरून चालले आणि कबीर दिसले. कबीरांनी हाक मारली, रज्जब कुठे चालला? उतरले खाली की शिष्य झाले. घोडं गेलं, वरात गेली, सगळं गेलं. कबीर शिष्य रज्जब. आणि रज्जब शिष्य झाले. रज्जबने जी कविता लिहिली, जे पद लिहिलं, अप्रतिम आहे. जाण तेणे गुरु भजिजे, महत्वाचं वाटतं. रज्जब, मार भली तो सद्गुरु देही, फेरी बदल औरे करिलेही. जो माटी कु कुटे कुंभार, त्यो सद्गुरु की मार विचार. भाव भिन्न कछु और कोई होई, ता तेरे मन मारण जोई. जैसा लोहा घडे लुहार, तो निपजे फिरी मारण देही. जू साठी संपुट में आणी, सुंगी करे तिरगर पाणी. मन तोड़न का नाही भाव, जे कुछ टूटी जाय तो जाव. जू कपड़ा दर्जी के जाय, टुक टुक करी ले ही बजाय. त्यू रज्जब सदगुरु का खेल, ताते समझी मार सब जेल. दादू दीन दयाल गुरु, सो मेरे सिरमोर. हा कबीरांचा नाही, कबीर शिष्य दादू दयाल आहेत आणि दादू दयालचा शिष्य रज्जब आहे. दादू दयालचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा सांगेल कधीतरी किंवा याच्यातही येईल. जन रज्जब उनकी दया, पाई निश्चल ठोर. रज्जब को अजब मिल्या, गुरु जा दादू दातार. दुख दरिद्र तब का गया, सुख संपत्ति अपार. रज्जबन नारी सकल, चकवा चकवी जोड़. गुरु बैन बिचरैन में, किया दुहु घर पोड़. गुरु दीर्घ गोविंद सु, सारे शिष्य सुकाज. रज्जब मका बड़ा पाई, पहुँचे बैठी जहाज. कामधेनु गुरु क्या है, जो शिष्य निकामी होई. रज्जब मिली रीता रया, मंद भागी शिष्य जोई. थोडक्यात अर्थ पाहूत. पहिलं वाक्य काय? मार भली जो सद्गुरु देही, फेरी बदल औरे करिलेही. सद्गुरु मारेल. तुम्ही सद्गुरूच्या टप्प्यात जर गेले, अनुभव तुम्हाला घ्यायचे असतील, सद्गुरू काय देतील, कसा असावा, एक भाग झाला.
जाणतेने गुरु भजिजे, त्याच्या परीक्षेत उतरलं पाहिजे. जो गोड बोलतो ना, आधीच सांगितलं, तो सद्गुरू नसतो. शिष्य चुका करत असेल, योग्य वेळी सावरल्या जात नसेल, जो कोरडे ओढतो तो गुरु. आणि ते सहन केले पाहिजे. जो ह्या माराला भीत नाही, झेलण्यास तयार होतो, टोले खाल्ले तरी तयार होतो, स्वागत करून सन्मान करतो, रज्जब म्हणतात. असं कुठं मारित असतात का? असं कुठं गुरु असतात काय? फटकन बोलत असतात काय? गोडगोड बोलावं. आपल्याला 15 दिवसात मला हे ऐकायला मिळालं काही काही नवीन साधकांचं. गुरुनी कसं असलं पाहिजे? गोड बोलावं. मी म्हणालो देखील, ज्या दिवशी मी गोड बोलेल, मला गोड बोलता येतं, मला प्रेमाची व्याख्या माहिती आहे, प्रेमानं बोलणं मला कळतं, मी नाटकातल्या पात्रापेक्षाही जास्त प्रेमाने बोलू शकेल, मला शब्दसंपदा माझजवळ सगळी आहे. पण गोड बोललो ना, त्याच दिवशी गोड बोलेल ज्यावेळेस तुम्ही निकामी दिसताल. बाप्पासाहेबाकडे ज्यावेळेस आम्ही जायचो, 12 वेळेस कधीच धड बोलायची नाही, कधीच धड बोलायची नाही. मूर्ख कुठचे, काहीच करत नाहीत, येता कशाला. आमचे बुद्रुककर वकील साहेब, कळंबरकर हे आले ना, त्यांना गोड बोलायचे. काय बुद्रुककर, फार दिवसांनी ग्रंथिका पतन पावली, मला एवढं गोड आम्हाला बोला ना. मनातल्या मनात म्हणायचं, समोर नाही, आमच्याकडे पाहायचे देखील नाही. असं बसले, पाहणं रग्गेल सारखी बसलेत म्हणले, ताठ असं बसले, कुब्बड काढून बसले. कसं बसावं समजायचं नाही. कशाचा अहंकार आलाय. आणि यांना गोड बोलायचं म्हणलं, हे काहीच करत नाही, त्यांना गोड बोलतात. आणि शेवटी मौन धारण करायचे, मौन आहे. आणि 1-2 दिवस आम्ही सारखे बसायचो, 4-4 तास आपलं साधना करत, नाही बोलत तर नाही बोलत. आम्ही आपल्या त्यांच्या कॉटच्या तिथे समाधीस्थान तुम्ही पाहिलं, त्यांच्यासमोर बसायचो. मग चिठ्ठी लिहायची, निघून जा, पैसे खर्चून कशाला येता, बसू नका, तुमचाही वेळ घालू नका, माझाही घालू नका, निघून जा. आम्ही आपलं ठेवायचं, बसायचं. आणि मग त्यांनी म्हणायचं कधीतरी, अरे खूप तुम्हाला मारलं, खूप तोडलं, खूप बोललं, खूप परीक्षा घेतल्या, पण तुम्ही टिकले, बाकी पळून गेले. अशा अनेक परीक्षा असतात. अनेक गोष्टीतनं गुरु शिकवत असतो, अनेक गोष्टीतनं मारून शिकवतो, बोलून शिकवतो, उपेक्षा भावाने शिकवतो. मुकुंदराज होते अंबेजोगाईचे, मी म्हटलेलं आहे. मुकुंदराज राजा होते. आणि नाही, मुकुंदराज हे होते, सिद्ध पुरुष होते, त्यांची समाधी आहे. त्या देशाचा राजा अंबेजोगाईचा त्यांना भेटायला गेला आणि घोड्यावर गेला. घोड्यावर गेल्यानंतर म्हणले, महाराज ब्रह्मसाक्षात्कार मला झाला पाहिजे. जे उठलेन कोरडा हातात होता त्याचाच हिसकून घेतला, फड 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 राजाला मारी सुटले. सारखे कोरडे मारतायत राजाला. सैनिक घाबरले सगळे, आणि प्रत्येक कोरड्यासरशी समाधी लागलेली राजाला. कुठल्या माध्यमातून काय सांगतील, लगेच असं बसतील, नारळ तुमच्याकडनं घेतील, दक्षिणा घेतील, कान फुंकतील, आणि मग म्हणतील अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. नो. कबीराला कसं झालं, रामानंदांचं सांगेल, पण गुरुचा मार सहन केला पाहिजे. मारतील, तोडतील, बोलतील, काही करतील. अरे 1 महिन्याकरता ज्यावेळेस आम्ही नक्षत्रवाडीवरून आपल्या याला आळंदीला गेलो साधनेकरता, मी आणि भाबड दोघच होतो. भगवतीताईचा नुकताच चंचू प्रवेश झाला होता. राम मामा जे तुम्ही सध्या पाहतात, त्या राम मामाचे वडील होते. संध्याकाळची 6ची वेळ होती आणि बाप्पासाहेब म्हणाले, पाऊस येऊ लागला. बाप्पासाहेब म्हणाले, आता तुम्ही पायी तापकीरवाडीला जा,
त्यांच्याशी भेटा, त्यांना भेटून त्यांच्याशी बोला आणि रात्रीतून परत माझ्याकडे परत यायचं. पावसात भिजत, छत्री नाही, टॉर्च फक्त हातात आहे. काठ्याकुट्यातला मार्ग आहे, सडक नव्हती. आणि इतका गारांचा वर्षाव सुरू झाल्यानंतर त्या गारामध्ये आम्ही गेलो दोघंजण. तापकीरवाडी काही किलोमीटर आहे. तिथून परत आलो. आल्यानंतर बाप्पासाहेबाकडे असं उभा राहिलो. म्हणले आता साधनेला बसा, शिंक आली न पाहिजे, नाही तर तुम्ही लबाड बोलले, साधना केली नाही, योगाग्नी तुमच्या जवळ नाही, सर्दी आणि पडसं जर तुम्हाला झालं तर, आणि तुम्ही लबाड बोलले रात्रभर साधना केल्या म्हणून, असं सिद्ध होईल. माझ्या समोर बसून हे कपडे पिळायचे नाहीत, अंगावर वाळवा. काय कठीण होतं. रडलोत हो, आम्ही रडलोत, खूप रडायचो, कुठून आलोत म्हणून. पण पुन्हा एक आशा होती, नाही परीक्षा आहे, उतरलं पाहिजे. भर उन्हामध्ये पायी चालवलं. काल मी नक्षत्रवाडीला गेलो, औरंगाबादला गेलो. नक्षत्रवाडीला एक वकील होते बरोबर, त्यांचा प्लॉट पाहायला सहज गेलो. चला म्हणलं वेळ होता लग्नाला. नक्षत्रवाडीचं सर्व आठवलं. डोंगर पाहिल्यानंतर मला आत्ता चक्कर आली. त्या डोंगरावर बाप्पासाहेब आमच्या बरोबर यायचे, खाली उभा राहायचे, आम्हाला म्हणायचे चढा, दम लागला तर मी पाहतो तुम्हाला. केवढा मोठा डोंगर आज पाहिलं. बापरे म्हणलं. मी सगळ्या वकिलांना म्हणलो, ह्या डोंगरावर आम्ही चढत होतो, उतरत होतो, आज छाती दडपते. कसं कसं घेतलंय. मार भली जो सद्गुरु देई, जो ह्या माराला भीत नाही, झेलण्यास राजी होतो, स्वागत करून सन्मान करतो. गुरु त्याला काहीची काही कुठेतरी नेऊन पोचवतात. वाल्याचा वाल्मिकच करतात. फक्त मार सहन करा, बोलणं सहन करा. इंच इंच ते कापतात. मूर्ती घडवायची असते. का मार असतो माहिती आहे का तुम्हाला? एक सुंदर मूर्ती जर तयार करायची असेल तर त्याला छण्या हातोड्यात चालवावे लागतात. दगडाला रागही येत असेल, काय चालवायला हा, पण त्याच्यातनं एक मूर्ती आकाराला येत असते. गुरु याच्याकरता मारतात, तो भाग त्याच्या याच्यातून काढतात. देवत्वाचा आकार माणसाला द्यायचा आहे, त्याच्यामधला राक्षस तो संपवायचा आहे, त्याच्यामधले विकार संपवायचेत, अंतर्बाह्य संपवायचेत. तितके छणी आणि हातोडे चालवतो तो, आणि ते सहन करायचं. आज तुम्ही माझ्याकडे आले नसते, मी नाही सहन केलं असतं, आणि काही बोललो तर तुम्ही सहन केलं नसतं. त्यावेळेस आमच्या कल्पनेतही नव्हतं. कुठून आलो वाटायचं, आपल्या या भानगडीत नसतो पडलो बरं झालं असतं. नंतर पुन्हा वाटायचं नाही, काहीतरी झालं पाहिजे. जाणतेने गुरु भजिजे, असे कुठे गुरु असतात का? गोडगोड बोलाव, गोडगोड बोलणारे, संसारिक तुमच्या मायामोह वाढवणारे, संसाराच्या वस्तूसाठी प्रोटेक्शन देणारे सद्गुरू नसतात. आणि जे असं देत असतील ते तुम्हाला आध्यात्मिक काहीही देत नाहीत. भोगावं लागेल. मग ते घेऊ नये असं नाही. आपल्याला काय करायचं? देत असेल घेऊन टाकावं, संसारिक का असेना. पण आता त्याचं आता नाही सांगत, पुन्हा कधी सांगू. इंच इंच कापावा लागतो. काहीच योद्धे असतात जे सहन करतात, कमजोर पळून जातात. बाप्पासाहेब पळून गेले की हसायचे. पळाले, चटपटे चणे खायला आले होते, जेवायला कोण आलं होतं? हसायचे. पळून गेले, टिकले नाहीत. म्हणून काय म्हटलंय? मार भली जो सद्गुरु देई, फेरी बदल औरे करिले. असं फेरबदल करतात, मूर्ती अशी घडवतात, अरे काहीच्या काही तुम्हाला करून टाकतील, फक्त मार सहन करा. रज्जब सांगतोय, दादू दयालचा शिष्य, कबीरांचे शिष्य दादू दयाल आणि दादू दयालांचे रज्जब. जीव माटी कुठे कुंभार,
सद्गुरु की धार विचार. सद्गुरु मारतील, बोलतील, मन पळेल, म्हणेल त्यांच्यासाठी थोडंच आलो होतो मार खायला, गोडगोड ऐकायला आलो होतो, शांतीसाठी आलो होतो, हे काय लागलंय मागे, सुखासाठी आलो होतो, सन्मान मिळावा म्हणून आलो होतो, संपत्ती मिळावी म्हणून आलो होतो, धन वाढावं म्हणून आलो होतो यांच्याकडे. हे काय झटके द्यायलेत आपल्याला. मान कापून द्यायला मी आलेलो नाही असं वाटतं. तुकारामही म्हणतात त्याच्या खाली नाही बरं का परीक्षा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. नामदेव म्हणतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. आपलं देव जावो अथवा राहो संसारासी दृढ भावो. चरण केव्हाच सोडीन सर्वथा आण तुझी पंढरीनाथ. आपलं आपण असं चित्रण करू, काही गरज नाही आम्हाला कशाची. पण हे म्हणतात कुटण्याने मातीचा देह चांगला होऊन अमृत बाहेर निघेल. सहन करा, ते कुटतील ना, तुम्हाला मारतील मुसळ घेऊन, सहन करा, आणि तुमच्यामधनं अमृत बाहेर पडेल. जो माटी कुटे कुंभार. अरे कुंभार मातीला तुडवतो, कुटतो, हिंदी भाषेमध्ये कुटणे, तुडवतो, पण त्याच्यातनं एक सुंदर घट आकार आला येतो. पुढे पुढे येईल ते, आहे की नाही. सद्गुरु मारतील, बोलतील, पण त्याच्यातनं अमृत बाहेर निघेल. जडातून चेतन वेगळं करेल तो, त्याच्याकरता कुटावं लागेल तो. अशा वेळेस ध्यान ठेवा, घाबरून जाऊ नका, सामोरे जा, मान लपू नका, तुम्ही लपून जाऊ नका. गुरु पावसांच्या धारा पाडेल, छत्री ताणून धरू नका. बाबासाहेब म्हणायचे हा दिला आशीर्वाद, पण तुम्ही छत्री घेऊन चालले. एकदा मला आठवतं, औरंगाबादला होतो BA ला. बाप्पासाहेबांचं पत्र आलं, 15 दिवस पर्यंत तुम्ही जागेवर नसल्याने आमचं टपाल परत मिळालं. साभार टपाल परत मिळालं. म्हणजे 15 दिवस मी साधना केलीच नाही म्हणून त्यांनी सोडलेले किरण त्यांच्याकडे परत गेली, म्हणून ते पत्र होतं मला. तुम्ही जागेवर नसल्याने साधनेला बसले नाही असं नाही लिहिलं. 2च वाक्य होते फक्त त्या टपालात. तुम्ही जागेवर न बसल्याने आमचं टपाल आम्हाला परत मिळालं. बापरे म्हणलं. अशा वेळेस ध्यान ठेवा, घाबरून जाऊ नका. गुरु पावसाच्या धारा पाडेल, छत्री ताणून धरू नका. ते म्हणतात हे मी पावसांचा वर्षाव करायला, पण तुम्ही छत्री घेऊन चाललेत, अंगावर पडूच द्यायला तयार नाही. काय करणार. जो गुरुकडे जाऊन थकतो म्हणजे संसारात अडकला आहे, ते कच्चे मडके. कच्चं मडकं आहे. नामदेवाला देखील त्याची झटका लागला ना. संत सभेमध्ये गोरोबा काका, नामदेव, मुक्ताबाई हे सगळे बसलेले आहेत. नामदेव आहेत, ज्ञानेश्वर आहेत, निवृत्तीनाथ आहेत. आणि नामदेव जरा फुगीर दोडक्यासारखे येऊन बसले होते. अहंकार, जसं आम्ही बाप्पासाहेबाला असं बसलो की म्हणायचं कशाचा अहंकार आलाय, काय रे तुमच्याजवळ, फार अवघड व्हायचं. तर नामदेव असे फुगीरसारखे बसले असतील. तर ज्ञानेश्वर म्हणाले गोरोबा काका जरा थापटी घ्या, ते कुंभार होते ना, आणि पहा बरं याच्यात कच्चं मडकं कोण आहे आपल्या संत सभेत. त्यांनी एकेकाच्या डोक्यावर मारलं, एक एक थापटी. कोणाला काही नाही, पण नामदेवाच्या मारल्याबरोबर रामदेवाला राग आला. हेट म्हणले इतक्या जोरात मारत असतात का. ते म्हणले हे कच्चं आहे. लगेच ज्ञानेश्वर सगळे म्हणायला लागले कच्चं मडकं हे आपल्याला सापडलं. नामदेवाला राग आला.
दाखवतो म्हणले तुम्हाला माझी काय स्टेज आहे. एकेकाला मला कच्चं मडकं म्हणले. अरे प्रत्यक्ष पांडुरंग सगुण दर्शन देऊन माझ्या हातचं जेवतो आणि तुम्ही मला कच्चं मडकं समजता. अरे तुम्हीच कच्चे आहेत. आणि म्हणून नामदेव पुन्हा रावळात गेले, टाहो फोडला. पांडुरंग प्रगट झाले. काय नामदेवा, मला संत सभेत कच्चं मडकं ठरवलं म्हणले, सांगा जरा त्यांना कच्चं कोण आहे. ते म्हणाले, नामदेवा तू कच्चा आहेस, तुम्ही मला प्रत्यक्ष जेवता माझ्या हातनं मी कच्चा आहे. हो रे, कारण एक उरला पाहिजे. हे द्वैत आहे ना, भक्त भगवान हे द्वैत शिल्लक आहे. अरे हो, तुला सद्गुरू केला पाहिजे रे. मी भेटलो म्हणजे सगळं होतं असं नाही. कुठे जाऊ? औंढे नागनाथला जा. विसोबा खेचर आहेत आणि विसोबा खेचरांकडे हा गेला आणि विसोबा खेचर पिंडीवर ते पाय देऊन असे पडलेले होते आणि जखमा होत्या त्याच्यामध्ये पायामध्ये. हे म्हणले, अरे बापरे, एक तर शंकराची पिंड, त्याच्यावर पाय दिलं आणि हे विसोबा खेचर, देवानी पाठवलं. जरा काहीतरी रॉंग ॲड्रेस आहे. पण आता काय करावं? अहो म्हणले, तुम्ही विसोबा खेचर का? हो म्हणले. उपदेश द्या. पांडुरंगाने प्रत्यक्ष पाठवलं तिथेही अरे रवीच होती. ते म्हणले, असं कर, माझ्याने पाय उचल, पिंडीवर पाय ठेवलाय तुम्ही. ते म्हणले, असं कर, उचलून ठेव बाजूला, माझे त्राण नाही रे. त्याने उचलून ठेवला की दुसरी पिंड तयार झाली, दुसरीकडे ठेवला की तिसरी झाली, की लगेच लोटांगण घातलं, साष्टांग दंडवत. अहंकार गेला पाहिजे. घातल्याबरोबर मग मात्र त्यांना हे दिलं. त्यानंतर नामदेवांचे अभंग वेगळे. नामा म्हणे आम्ही चुकलो होतो वर्म, सापडले नाम नाम यासी. आताच नाम वेगळं सापडलंय. नामा म्हणे नाम गायन निर्विकल्प, येसी आपोआप गिवसीत. प्रभू आता तू मागे लागत असेल, आता मी नाही तुझ्या मागे लागेल, मी नाही रावळात येणार, तू माझ्या मागे येशील. असं मला आता नाम सापडलंय सद्गुरु कृपेने. पण हे कच्चं मडकं राहू नये. भाजून घेतात ते, भाजतात. त्यावेळेस जरा फार हे करावं लागेल, त्याची किंमत वाढते. जे भाजलेले, जे कमी भाजलेले ते टपकतं बरं का आजही. मग त्याला सिमेंट लावतात खालून. सिमेंट कोणाला लागत नाही? जे चांगलं भाजलंय त्याला काहीच लागत नाही, त्याची किंमतही जास्त आहे. लोक चालले म्हणून आलोत. ऐकलं होतं संसार चांगला नाही, पण जाणलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. जे थांबले ते वासनाग्रस्त आहेत. थांबू नका गुरु मिळाल्यानंतर. आणि तुम्ही थांबले, संसारात अडकले, वासनाग्रस्त झालात, तुम्हाला काही मिळणार नाही. असं रज्जब म्हणतात. बुद्धी, विचार व देह मोकळा सोडा. जो माटी कुठे कुंभार, सद्गुरु की पार विचार. कुठल्या जाईल तुम्ही सहन करा. भाव भीब कुछ और न होई, भाव भिन्न कुछ और न होई, ता तेरे मन मारन जोई. भाव भिन्न कुछ और न होई, ता तेरे मन मारन जोई. तो मारतो तर मार समजू नका, आणि तो नाराज आहे हेही समजू नका. मला अनेक जण म्हणतात तुम्ही नाराज झाले. एक साधिका मला म्हणाली, तुम्ही बोलले, मला वाटतं तुम्ही नाराजच झाली. ती परेशान झाली. अरे मी नाराज नाही म्हणलं, मी बोलतोय म्हणजे मी नाराज नाही. तो मारतो तर समजू नका की तो नाराज आहे. नाराजी असंभव आहे. विचार करू नका. तुमचा अपमान होतोय, माझा इन्सल्ट होतोय, काही न वाटतं. एकांत मध्ये बोला ना, चार लोकात कशाला. काही साधकांनी मला सांगितलं होतं, आजकाल आम्ही याच्याकरता, एकच साधक अशी भेटली, याच्याकरता येत नाहीत आम्ही की तुम्ही चार लोकात आम्हाला बोलले, आम्हाला ते लागलं, धन्य झालं म्हणलं. मी कोणाकडे पाहून तर बोलतच नाही, जे येतंय ते बोलतो, नावं नाही घेणार. असं नाहीये. अपमान होतं समजू नका. बाप्पासाहेब तर भराभर अपमान करायचे आमचे. मूर्ख कुठचे शिवाय तर बोलायचेच नाही. अक्कल पाहिजे. बेवकूफ कुठची.
त्यांची भाषाच असायची. वाटायचं 4 लोक बसलेत, आपल्याला काय बोला. 4 वाक्य लिहायला सांगायचे आणि ते बिलकुल जुळायचे नाही असं लिहितात. भाषण द्यायला उठवायचे, भाषण द्या माझ्यासमोर. नक्षत्रवाडीचे लोक गोळा करून आणायचे लोक रोज, आणि रोज काहीतरी बोला उठवायचे आम्हाला, बोल. एखाद दिवशी चांगलं भाषण द्यायचं, दुसऱ्या दिवशी एखाद्या दिवशी यायचं नाही. काय भाषण देशील लोकांजवळ, येत नाही. पण यांच्यासमोर तत पप काहीतरी व्हायचं, झालं की ते बिघडायचं असं बोलतात. पण कधी कधी म्हणायचे काय गोड बोलतो, मिट्टू आहे हा, मिट्टू आहे. हजारो लोक भुलवी आहे ना, कळ बरं, मिट्टू म्हणायचे, मिट्टू आहे, रागू आहे, काय बोलतो. विचार करू नका तुमचा अपमान होतो, तो अपमान होऊ शकत नाही. त्यांचा भाव दुसरा असतो, तुम्हाला मान द्यायचा असतो. एक चित्रकार होता बाप, त्याचं चित्र इतका सुंदर होतं की मुलाला तो शिकवत होता. मुलगाही चित्र काढत होता आणि याचं मुलाचं कमी दामात विकायचं, याचं जास्त दामामध्ये विकायचं, पैशामध्ये. शेवटी हा खूप बोलायचा मुलाला, आणि शेवटी एक वेळ अशी आली की मुलाचं चित्र चांगल्या भावात विकायला लागलं, याचं कमी भावात विकायला लागलं बापाचं. आता वाटलं आता तरी बाप बंद करील टर्टर, तरी बाप बोलायला लागला. तर हा शेवटी म्हणाला, सॉरी, आत्तापर्यंत मी ऐकलं, आता ऐकणार नाही. तुम्हाला चांगल्या गोष्टीत दिसत नाही, तुम्ही ईर्ष्या करायला, तुम्ही माझ्या चित्रावर ते जळायलात. म्हणले बघ, तुला ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी तू संपलास. त्याचं कारण मी असाच संपलो होतो. माझे वडील मला असं बोलत होते, पण मला वाटलं मी परफेक्ट झालो, आणि ज्या दिवशी मी समजलो मी परफेक्ट झालो त्या दिवशी याच्यापेक्षा चांगलं चित्र मी काढू शकलो नाही. मला वाटतं तू माझ्यापेक्षा चांगलं काढतो, पण त्याच्याही पेक्षा अजून खूप पुढे जायचंय. तू थांबू नकोस, मार सहन कर बोलणाऱ्यांचा, ऐकणाऱ्यांचा, तुला पुढे सरकायचं. असंच असलं पाहिजे. त्यांचा भाव दुसरा असतो, तुम्ही पुढे जावा हा भाव असतो. बाबासाहेब म्हणायचे मी राहणार नाही, पण तुम्ही पहा काय निर्माण होईल. मी नाही असणार म्हणे. कुंभार माती मळतो, तुडवतो, भाव अपमान करण्याचा नसतो मातीचा. काय माती म्हणते अपमान करायला माझा, मला तुडवायला नाही, त्यामधून मूर्ती आकार घेणार आहे म्हणून तुडवतोय. मूर्तिकार मूर्ती घडवताना दगडाचा अपमान करीत नाही. दगड फार होते, पण त्याने निवडलं तुम्हाला. खूप दगड होते शिष्य, पण तुम्हाला का निवड केली ईश्वराने, तुम्हाला त्यांच्या पुढे आणून घडवायला बसवलंय. तो मूर्ती घडवणारा मूर्तिकार आहे. छने हातोडे मारील, सहन करा. अपमान समजू नका, तर मारावर ध्यान देऊ नका, भावावर ध्यान द्या. तो मारतोय म्हणून त्याच्यावर ध्यान देऊ नका, त्याच्या भावाकडे पहा. म्हणायचे अरे खूप असे लोक येतील, त्यांच्याशी तुम्हाला भिडायचंय. आणि माझंही तेच दृष्टिकोन आहे. मी देखील सक्सेसरना म्हणतोय, शेखरने मला विचारलं मार्गदर्शक तयार करा, केले, पण मला सक्सेसर म्हणलं माझ्या पुढे कोणी नाही आज. आणि येणारा सक्सेसर हा माझ्यापेक्षा 2 पावलं पुढे पाहिजे, मागे नाही. काय पाहिजे ते आता नाही सांगत. त्यालाही छनी हातोड्याने मारावं लागणार आहे, खूप मारावं लागणार आहे. आणि जो सहन करेल, जो छिलून घेईल, मूर्ती आकाराला येईल. गुरु काय करतो ध्यान देऊ नका. नेहमी विचार करा की त्याची आकांक्षा काय. बाप्पासाहेब रडायचे, अरे विश्व स्वधर्माचं काम आहे रे. 20 वर्ष झालो मी मला समाधी जी घ्यायची, मी 20 वर्ष झालं सारखं वाढवतोय म्हणले. मी तुमच्याकरता जगतोय. तुम्ही एकदा ऍक्सेप्ट केलं, तयार झालं की माझं कार्य संपलं. विश्व कार्य म्हणजे पहा कसं असतं ते. म्हणून त्यांची आकांक्षा पहा, झेप पहा. ते काय मारतात हे पाहू नका. पण आपलंही काम हे सगळं विश्व स्वधर्माचं काम आहे. अरे हजारो लोक आले, मला
आवडणार नाहीये. त्याचं कारण असं, त्यांना सांभाळणारे किती मोरके तयार आहेत आपल्याजवळ. 4-5 मार्गदर्शनाक शिक्के मारलेत तेही बरोबर नाहीत. 1-2 कसे तरी करतायत, पण त्यांनाही चक्कर येते दिवसभर मार्गदर्शन करताना. 1000 साधक येऊन पडले, काय मार्गदर्शन करणार आहेत? किती साधक लागतील मार्गदर्शक? लोकांसारखं नाहीये. 1,00,000 फौज जमा केली, काहीच सांगायचं नाही, द्यायचंय नाही, काय करायचंय? श्रवण भक्ती ऐकांचा. इथे अपेक्षेने येणार आहेत लोक. त्यावेळेस काय होईल? माझीच तुम्ही अवस्था पाहिली. एकदा सकाळी 6 पासून मार्गदर्शन करीत होतो, 11 पर्यंत मला चक्कर आली. आणि त्याच दिवशी शेखर आले, मला सांगितले मार्गदर्शक तयार करा, रबर जास्त ताणता कामा नये, तुटून जाईल. हे वाक्य आहेत. किती ताणणार रबराला? तुटून जाईल. मला छान केलं, तुम्ही सांगितलं मार्गदर्शक तयार करा, करतो. म्हणले सक्सेसर? म्हणलं आज कोणी तयार नाही. म्हणले पुढे काय? म्हणलं तुम्ही जाणे, माऊली जाणे, बाप्पासाहेब जाणे, मोदीजी महाराज जाणे, तो माझ्याकडे विषय नाही. माझ्याकडे काम करणं विषय. काही बोलले नाही. त्यांची आकांक्षा काय पहा. तसे केले तर अनुकंपा, करुणा, प्रेम घ्याल. बाबासाहेब रडायचे अक्षरशः. संपलं का? बाप्पासाहेब रडायचे. अरे मी किती बोललो रे तुम्हाला, मी किती तुम्हाला हे केलं, पण खरंच तुम्ही टिकले. रडायचे. केव्हा येशील रे सोमानी? बाप्पासाहेब 2 महिन्यांनी येईल. नाराज व्हायचे. त्यांना वाटायचे अखंड आम्ही जवळ असावं. इतके प्रेमळ होते. मारायचं त्यावेळेस मारायचं, पण प्रेम अफाट केलं त्यांनी. हे तितकंच खरं आहे. त्यांची अनुकंपा, करुणा, प्रेम घ्याल. जितकं प्रेम जास्त तितका गुरु कठोर राहील. तुम्हाला प्रेम हवा असेल ना जगाचं आणि त्यांचंही, तर पहिल्यांदा कठोरपणा सहन करावा लागेल. तितका तो कठोर राहील. कसा राहील? जैसा लोहा गडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. जैसा लोहा घडे लुहार, कुटी कुटी करी लेवे सार. शिष्य लोखंडासारखा कठीण असतो, त्याला आगीत जाळावं लागेल. रजब म्हणतोय लोहार काय करतो? कसं घडवतो? अग्नीत टाकतो. कारण शिष्य लोखंडासारखा असतो. लोहार म्हणजे लोहार, हिंदीत लुहार म्हणतात. अग्नीत जाळतो, त्याला अग्नीत जाळावं लागतं. मग तो कठीण जो असतो ना, त्याला आगीत जाळावं लागेल. मग पातळ होईल, तो नरम होईल. कठीण काय हो? अहंकार. आपल्याला मला कोणाचं सहन होत नाही, आणि जे असे म्हणतात त्यालाच कठोर बोलतात गुरु. आपण काही कोणाचं आजपर्यंत ऐकून घेतलं नाही. अरे त्याच्या जीवनात असे प्रसंग आणून ईश्वर उभा करतो की त्यालाच ऐकून घ्यावं लागेल. कारण लोखंड तापवावं लागतं, तर ते पातळ होतं, नरम होतं. कुठून सार काढावं लागेल. कारण काही कडक दगड असतात वगैरे, ते मात्र होत नाही. दगड कसे पाहिजेत? नरम पाहिजेत. लोखंडही नरम पाहिजे. काही लोखंड फुटून जातं, ते फेकून द्यायचं, तो पात्र नाही आहे साधा. तो पळाला, त्याला पळून लावायचं. आणि बाकीच्याला कुटायचं. तो लोहार आहे गुरु, आणि तुम्हाला तापवेल. तापून जा. काय काय परीक्षा घेतल्यात, एक एक परीक्षा. गुरु इतका तापवेल, तो ताप सहन करा. उदाहरण देत नाही, कारण कॅसेट संपायला लागली. काही उदाहरणाने सांगावं लागेल किती ताप होता. पण हे ज्यांनी सहन केलं, कबीरांनी सहन केलं, अफाट सहन केलं. प्रत्येकाने सहन केलेले आहे आपल्या जीवनामध्ये. तेव्हाच त्यांना मेवा मिळालेला आहे. आणि काय काय सहन करावं लागेल ते पुढच्या ह्याच्यात सांगेल. पण
अहंकार जाण्याकरिता तो तुम्हाला मात्र खूप तापवेल आणि परीक्षा घेईल. कारण सगळ्यात कठीण माणसाचा अहंकार आहे. त्याला आवडतच नाही कोणी आपल्याला बोललेलं. घरातही आपण तसेच वागतो, व्यवहारातही तसेच वागतो, अध्यात्मातही तसेच वागतो. सगळ्यात कठीण असेल तर अहंकार आहे. अहंकार म्हणजे लोखंडासारखं सगळं गाड आहे. मी 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 करतोय, माझ्यामुळं आहे, माझ्याशिवाय होत नाही, माझ्याशिवाय जमत नाही, मी आहे म्हणून सगळं आहे, मी शिष्य आहे म्हणून सगळं आहे. इथून सुरुवात होते पुष्कळ वेळेस. अहो माझ्यासारखा साधक आहे म्हणून यांच्यासारख्या गुरुचं फावतं. आम्ही जर नसतो तर यांना कोण विचारलं असतं. इथूनही असतात